सिन्नर नगर परिषदेत अभय योजना 18,36,00,000ची दंडमाफी, कर भरण्यास नागरिकांची गर्दी। सिन्नर नगर परिषदेत अभय योजना लागू केल्यामुळे थकीत मालमत्ता करधारकांना मोठा दिलासा मिळालाय। या योजनेअंतर्गत तब्बल 18,36,00,000 रुपयांच्या दंडावर 100% माफी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेत मोठी गर्दी केली असून एका दिवसातच 5,59,90,000 रुपयांचा कर जमा झालाय। नगर परिषदेवर एकूण 49,89,00,000 रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता। वर्षानुवर्ष कर न भरल्यामुळे व्याजाचा बोजा वाढत गेला होता। शहरातील सुमारे 18,000 मालमत्तांपैकी 70% मालमत्ताधारक थकीत आहेत। त्यापैकी 700 जणांवर 50,000पेक्षा अधिक कर बाकी आहे। या योजनेसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरेल। नगराध्यक्ष विठ्ठल उगले व स्थानिक कार्यकर्त्यांनीही यासाठी प्रयत्न केले। नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ अवहाड यांचा रिपोर्ट। सर्व सिन्नरकर बंधू भगिनींना नमस्कार। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की 2025-26 हे आर्थिक वर्ष आता संपायला खूप थोडेसे दिवस बाकी आहेत आणि सिन्नर नगर परिषदेला शासनाने 100% शास्ती माफीचा GR मंजूर केलेला आहे आणि यामुळे आपल्याला घरपट्टीमध्ये आत्तापर्यंत जर कोणी भरलेली नसेल तर दरमहा 2% दंडाची रक्कम आपल्या खात्यावरती जमा होत होती, म्हणजे आपल्याला जो दंड लागत होता हा दंड पूर्णपणे माफ केलेला आहे आणि ही शास्ती माफी महाराष्ट्रातल्या खूप थोड्या नगरपालिकांना मिळालेली आहे आणि ही केवळ एक वेळची योजना आहे। म्हणजे इथून पुढे कधीही अशा पद्धतीचा शास्ती माफीचा शासन निर्णय निर्गमित होणार नाही। त्याच्यामुळे सर्व बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा आणि आपली मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची जी थकबाकी असेल ती आपण भरावी आणि नगर परिषदेला विकास कामांना मदत करावी। धन्यवाद।